राम राम. आता एवढ्या रात्रीचं व्हिडिओ करायचं कारण हेच की आता आम्ही गाडी चलता चलता इथं व्हिडिओ बघायला, जे न्यूज बघायलो. कमाल आहे हो ह्या लोकांची. हे बाकीचा सगळा समाज आम्हाला सपोर्ट करायला आहे, मराठा समाजाला. ओबीसीचे बी लोक सपोर्ट करायला येतं. हे दलित पॅंथरचे दीपक केदार, त्याच्यानंतर हे MIMचे ते ओवेसी जलील, एवढे लोक सपोर्ट करायला येतं. आणि हे आमचे मानकरी कुठं बसले तो कॉलर उडू उडू तिकडं. माझी याला कळायला पाहिजे की नाही, काय कसं काय करावं ते. समाज कुठं चलाय, काय व्हालंय, ह्या गोष्टीच्या याला भानच नाही आमच्या लोकायला. तुम्ही ह्या मग आमच्याकडे मतं मागाय, मग दाखवतो तुमची मजा कशी असते ते. आज सन्माननीय दादा तिथं उपोषणाला बसले, तर त्या फडणवीसनं तिथं सगळं पाणी पिणी बंद केले म्हणायचं. अरे लाज वाटू दे फडणवीस तुला. उद्या ये मराठ्याच्या दारामध्ये तू मत मागायला नाही हाणलं तर माईच्या दाराविषयी नावच सांगणार नाही पठ्याचं तुम्हाला. अरे हा जे लढा आहे कास्टचा लढा नाही, हे पुण्या जातीचा लढा नाही, गरजवंताचा लढा आहे. आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे म्हणून हे एवढा लढा सुरू केला आहे. नाही तर कोणाला काही टाईम आहे, घराचे कामं धामं सोडून तिकडे मुंबईला कोणाला येळ आहे जायला. हां, आज ह्या माणसाला काय गरज आहे स्वतःचा परिवार वाड्यावर सोडून तिथं आरक्षण उपोषण करायला. उपोषण करणं सोपं असते काय? झटक्या मरून गेलं तर काय, कोणाचं काय धतुरा घ्याय काय यायचा? कमाल आहे की नाही. आज माणसाला सुई टोचलीचं माणूस दहा असं करायले, हे तर बुवा मराया टेकलाय तिथं. अरे लाज वाटू दे फडणवीस तुला. त्या लोकांचं तिथं खाणंपिणं बंद केलं म्हणे. नाही यायचं खाणंपिणं आम्ही बंद हो देणार नाही. आमच्या गाड्या हाता आम्ही या गाड्यानं माल मुंबईला नेतो. मग बघा तर खायचं हागायचं अख्ख्या मुंबईनं. त्या मायला नेऊन हागा कुठं हागायचं ते मग दाखवू द्यायच्या मजा. यायला आता कळालंच पाहिजे एकदा. मराठ्याची ताकद याला दाखवावंच लागते, त्याशिवाय हे लोक सुधारत नाही इकडे महायुद्धाशिवाय. तर मित्रांनो, मराठा समाजाला आज खरंच आरक्षणाची गरज आहे. गरजवंताचं आरक्षण आहे ते. काय असं कोणा कास्ट मिस्टचं म्हणून आरक्षण नका. आज हर समाजाचे पोरायला जसं वाटायला बा आम्ही नोकरी लागो, तर मराठ्याच्या पोरायला बी नोकरी लागो वाटायची इच्छा आकांक्षा असते. त्यामुळे विचारायला सगळ्या समाजाला माझी अशी विनंती आहे, ह्या आरक्षणाच्या लढाईमध्ये सगळेजण साथ द्या आणि आमच्या ह्या आरक्षणाच्या मागणीला एकदा सत्यामध्ये उतरवा. एवढे बोलून मी 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.